तर आजचा व्हिडिओ होणार आहे किड्स स्पेशल, कारण आज मुलांच्या खास फरमाईशवरती आम्ही निघालेलो आहोत. पीसीएमसीतल्या सगळ्यात आवडती गोष्ट ती म्हणजे पीसीएमसी सायन्स पार्क एक्सप्लोर करायला. तर सायन्स पार्क मध्ये आपण काय काय एक्सप्लोर करू शकतो त्याची माहिती इथे डिटेल मध्ये देण्यात आलेली आहे. तर हे बघा, इथं आतमध्ये गाडी पार्किंगसाठी छान सोय आहे. पे पार्क आहे. 25 रुपये फोर व्हीलरसाठी आहे आणि आय थिंक 15 रुपये का 10 रुपये टू व्हीलरसाठी चार्जेस आहेत. पण चांगला स्पेस आहे पार्किंगचा, तर तुम्ही आतमध्ये सुद्धा गाडी पार्क करू शकता. तर एंट्री केली आम्ही आतमध्ये आणि इथं तिकीट हे वेगवेगळ्या याच्यात घेता येतं आपल्याला. आम्ही फक्त सायन्स पार्कचं घेतलेलं आहे. तुम्ही जर येणार असाल तर 3D शो आणि तारांगण म्हणून पण घेऊ शकतो. तर आता आम्ही फक्त सायन्स पार्क घेतलं आहे म्हणून ह्या बिल्डिंगमध्ये एंट्री करणार आहे. तर तेव्हा इथं एअरफोर्सचं एक प्लेन आहे. केवढं मोठं आहे आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे हे सायन्स पार्क. तर ह्या ठिकाणी खूप उपयुक्त माहिती आहे. चंद्राच्या नॉर्थ आणि साऊथ पोलचे इथं 2 पोस्टर आहेत आणि आपले चंद्रयान कुठं कुठं लँड झाले होते ते देखील इथं हायलाईट करण्यात आलेले आहेत. तर इथं तारांगण शो होतो. 4 वाजेला एक आहे, 5 वाजेला एक आहे. लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहे आणि मराठीत पण आहे. इथं विवेकची सेल्फी चालू आहे. तर विज्ञानाबद्दल खूप काही माहिती इथं आहे. बरेचसे प्रयोग इथं आहेत आणि आपण देखील ते करू शकतो. जसं की या ठिकाणी वेव्ह मोशनचा एक खूप छान असा एक्सपेरिमेंट आहे, तो सुद्धा आपण करू शकतो आणि अनुभव देखील घेऊ शकतो. तर इथं छान असा पेंडुलम आहे आणि हा पेंडुलम जो आहे तो अर्थच्या रोटेशन बद्दल माहिती सांगतो. आत्ता याची डिरेक्शन ही डिफरंट असणार आहे आणि थोड्या वेळाने जेव्हा आपण हा बघू तर हा डिफरंट डायरेक्शनने मूव्ह होणार. एक स्विंग आहे ना, पिंपरी चिंचवड शहर हे ऑटोमोबाईलचं हब आहे आणि त्यामुळे ह्या सायन्स पार्कमध्ये स्पेशल ऑटोमोबाईल दालन आहे आणि हे खूप इन्फॉर्मेटिव्ह असं दालन आहे.
वाव. तर इथं दिलंय चाकाचा शोध कसा लागला. तर स्टीम पॉवर जे वाफेची शक्ती याची खूप छान अशी माहिती दिलेली आहे. कशी वाफ बनू शकते, त्याचप्रमाणे वाफेवरती काय काय हे चालवू शकतो आपण. ते दाब बटन ग्रीन कलरचं. तर सगळ्यात आधी बनलं वाफेवर चालणारं म्हणजे स्टीमवर चालणारं रेल्वेचं इंजिन. आता हे बऱ्यापैकी कमीच झालंय. तर खूप छान असं टाइमलाईन चार्ट आहे इथं. कारचं इव्होल्युशन कसं झालं, कारचे मॉडेल कसे कसे बदलत गेले त्याची माहिती आहे. इंजिन आहे ते बघ, सुरुवात झाली फिरायला. ते बघ, फिरते सगळं. त्याच्यानंतर त्याला चाकाला जाते तर ह्या दालनामध्ये काही इंजिन्स ठेवण्यात आलेले आहेत. ते तुम्ही सुरू करून बघू शकतो की इंजिनचा यूज कसा होतो, इंजिन काम कसं करतं, इंजिन मध्ये काय काय महत्वाचे पार्ट्स आहेत त्याची देखील खूप डिटेल्ड माहिती ह्या दालनामध्ये आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची इंजिन्स इथं आहेत, कार, बस, ट्रक, टू व्हीलर अशी. तर इथं विवेन, क्लच आणि गिअरचं ऑपरेशन कसं होतं ते स्वतः प्रॅक्टिकली करून बघतोय. बटन दाब बरं. फॅन सुरू होतो. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह असे डिस्प्ले आहेत इथं. रोड्सवर असणारे सायनेज बोर्ड्स इथं लावण्यात आलेले आहेत आणि त्याचा अर्थ देखील सांगण्यात आलेला आहे. आणि या साईडला त्याची क्विज देखील आहे, जेणेकरून मुलं क्विजचे आन्सर्स देऊ शकतात.
तर PCMC शहरातील महत्त्वाची नदी म्हणजेच पवना नदीचा उगम ते पवना नदीच्या संगमापर्यंतचा डिटेल्ड मॅप इथं देण्यात आलेला आहे. ही नदी कशी कशी वाहत जाते आणि कुठपर्यंत जाते आणि त्याच्यावरचे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स देखील इथं लिस्ट करण्यात आलेले आहेत. इंद्रायणी इथं खूप छान अशी एक पझल आहे जीवसृष्टीतील ऊर्जा या विषयावरती. ती तुम्ही इथं बघू शकता लवकरात लवकर. त्या साईडला आला. परत तिथं चाला तो. See? म्हणजे वॉटर एनर्जी बनते आणि त्या लाईट चालू होतात. पण विविध प्रकारच्या पॉवर प्लॅन्टची खूप डिटेल्ड माहिती इथं आहे. पॉवर प्लॅन्टचं पूर्ण स्ट्रक्चर इथं बनवण्यात आलेलं आहे जेणेकरून सगळ्यांना पॉवर प्लॅन्टमध्ये कशा प्रकारे वीज तयार होते ते कळेल. रॉ मटेरियल, रबर, सिलिका, केमिकल, स्टील वायर, नायलॉन वायर, टू व्हीलर, एरोप्लेन सगळ्यासाठी टायर लागतं. मध्ये कॉम्पोजिशन कसं असतं बघ, असं असतं हे बघ. हे पेल्ट्स आहेत, त्याच्यामध्ये वायर टाकली, मध्ये केमिकल लावले, सगळं केलं आहे. खूप छान हे दालन आहे. रोड सेफ्टी बद्दल खूप छान माहिती आहे. त्याचप्रमाणे टायर्स बद्दल देखील खूप सारी माहिती आहे. तर खूप अप्रतिम हे दालन आहे. आपण सायन्सच्या दालनामध्ये जाऊ. आपण काय आहे इकडे, हे वहिलेची पॉइंट,
केवढे स्लोली येतात त्या खाली. सो लेझी. वाढत वाढत जातोय ना तो? हा. अंतरप्रमाणे वाढत जातं ना ते. या. लाईन्स ऑफ फोर्स आहे बघा, सगळे सगळे आलं त्याच्या लाईन तिथे. इकडे पाठीमागे लहान मुलांना खेळण्यासाठी छान गार्डन पण आहे. वन डे मस्त तुम्ही इथं लहान मुलांना घेऊन येऊन एन्जॉय करू शकतात. मस्त आहे.